या ठाण्यामध्ये आपण आहोत, आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब आपल्यामध्ये होते त्यावेळेला इथल्या कोणत्याही गरीब जनतेवर कधी अन्याय झाला नाही। आणि आज तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की तुमच्या सगळ्यांच्या एकत्रित येण्याने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील तुमच्यावरती अन्याय आम्ही होऊन देणार नाही। पण यासाठी ज्या पद्धतीने तुम्ही सगळे इकडे महिला, लहान मुलं, इकडे पुरुष, इकडे ज्येष्ठ हे सगळे एकत्र झालेला आहे, तो एकत्रितपणा तुम्हाला यापुढे देखील तसाच ठेवावा लागेल। तुम्ही विचार करा की हा विषय नुसता नळपाडा, सुभाषनगर, गांधीनगर एवढा नाही। ठाण्यामधील प्रत्येक कानाकोपऱ्यात जर का गेलात तर तुम्हाला दिसून येईल की कितीतरी असे प्रकल्प जिकडे या बिल्डरांचा स्वार्थ आहे ते प्रकल्प पहिल्यांदा जोमाने सुरुवात झाले आणि नंतर 12-12, 15-15 आणि 18-18 वर्ष बंद पडले। नुसते बंद नाही पडले तर तिकडे राहणाऱ्या प्रत्येक माणूस जो आहे, तिकडे राहणारा जो नागरिक आहे, ज्याच्या हक्काची घरं होती त्यांना घरं तर मिळालीच नाही, पण त्याचबरोबर जे भाडं देतात दर महिन्याला ते देखील मिळत नाही। तुम्ही विचार करा, पुरुषांच्या बाबतीत आपण समजू शकतो, पण एका घरातली बाई म्हणजे ती आई असेल, आपली बहीण असेल, तिचं स्वप्न असतं की ज्या घरामध्ये मी आयुष्य काढलं, तिकडे संसार केला, त्या घरामध्ये मी पुन्हा एकदा नवीन घरामध्ये मी जाईन। आणि ती जी तिच्या मनामध्ये आस असते, ते जे स्वप्न असतं ते पूर्ण नाही झालं तर विचार करा काय होऊ शकतं। असे अनेक प्रकल्प या ठाण्यामध्ये जिकडे लोकांना वेठीस धरून या ठाण्यामध्ये मनमानी कारभार काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून चाललेले आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या बाबतीत बोलण्याचं झालं तर तुम्ही बघताय की भ्रष्ट व्यवहार कशा पद्धतीने चाललाय। मग तो कचरा कुंडीचा विषय असो, तो रस्त्याचा असो, त्या रस्त्यांमधल्या खड्ड्यांचा असो, तिथल्या ट्रॅफिक समस्या असो, इकडे अनधिकृत बांधकाम असो, इत्यादी अनेक गोष्टी अशा आहेत जिकडे लोकांना वेठीस धरून लोकांचा पैसा म्हणजे आपल्या बापाचा पैसा हेच समजून हे लोक चाललेले। पण यापुढे तुमच्या सगळ्यांसारखे लोक एकवटले की ह्या लोकांना आपण आपला पैसा खाऊन देणार नाही, आपली घरं खाऊन देणार नाही। या सगळ्याचा निर्णय तुम्हाला सगळ्यांना करावा लागेल। आज ज्या पद्धतीने आव्हाड साहेबांनी हा पुढाकार घेतलाय की आपण सगळे एकत्र येऊया, त्याच पद्धतीने ज्या वेळेला मला उमेशचा फोन आला त्यावेळेला विचारे साहेबांनी असो, मनसेचे अविनाश जाधव असो, या सगळ्यांनी एकमताने असंच ठरवलं की आव्हाड साहेबांनी घेतलेलं हे पाऊल आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी, मग आमचे नरेंद्र जोशी असतील, सातपुते असतील, व्यापार असेल, इकडे उमेश असेल, नितीन गायकवाड असेल, संतोष मेहने असतील, असे सगळेजण या लोकांनी जर का हा पुढाकार घेतला असेल आपल्या स्थानिक रहिवाशांना न्याय देण्यासाठी, तर आपण सगळ्या पक्षांनी पक्ष बाजूला ठेवून एकत्रित यायला पाहिजे या स्थानिकांना न्याय देण्यासाठी। कोणताही पत्रव्यवहार झाला का? मग जी झाली ती फक्त जोर जबरदस्ती झाली। मग या जोर जबरदस्तीच्या विरोधात तुम्ही उभे राहणार आहात का? तुम्ही उभे राहणार आहात का? हा आवाज, हा तुमचा आवाज नुसता या नळपाड्यापुरता नाही, हा आवाज त्या सगळ्या मंत्री संत्री त्या बिल्डराच्या घरापर्यंत जायला पाहिजे। तुम्ही याचा विरोध करणार आहात का? छत्रपती शिवाजी महाराज की तुम्ही विचार करा, हा आवाज एकवटला ना तर भल्या भल्यांना त्यांच्या गुडघ्यावरती तुमच्या घरापर्यंत यावं लागेल। मला ही खात्री आहे की या ठाण्यामधल्या प्रत्येक गोरगरीब जनतेला असं वाटतं की आमचं घर खरोखर चांगल्या रीतीने बनलं पाहिजे, वाटतं ना? पण त्याला आपण कुठेही बळी जाता कामा नये, नाहीतर असं होईल की आपण आमिषापोटी जाऊ। आता जे तुम्ही सगळे एकवटले ना ते लक्षात ठेवून द्या, अनेक प्रकल्पांमध्ये हेच झालं। पहिल्यांदा झाला विरोध आणि मग त्याच्यानंतर चालू झालं राजकारण, त्याच्यामध्ये तुमच्याच मधल्या लोकांना फोडण्यात आलं, काही पैसे देण्यात आले। पण जर का या वेळेला या नळपाड्यामध्ये तुम्ही सगळेजण एकवटून राहिलात तर येणारा पुढचं भविष्य उज्ज्वल राहील। जर का तुम्ही एकवटले नाहीत
तर तुमची तर अनेक जणांची वय झालेली आहे, पण तुमच्या येणारे हे जी मुलं आहेत, ही जी बालक आहेत, यांचं भविष्य तुम्ही अंधकारात टाकाल.